त्याका सोडा बाय त्याका जगाक देवा. तुमचं जर काय जरी झालं तुमच्यात घटमॅट ना तुमच्या नवरा बायकोन त्याका सर्वस्वी जबाबदार ह्या या आणि ते असतले. तुम्ही पण नियत टी शर्ट वाले तुम्ही पहिले नियत टी शर्ट वाले पहिले नंतर हे पांढरेवाले आणि त्याच्यानंतर ते लाल पळतात ते. हा तुमचं जर का आयुष्यात घडलं वाईट घडलं त्याचं जबाबदार 1 2 3 4. हा प्रदीप घोसाळे घोटाळा करून टाकला शाव. हा ओ थांबा हो रिया मिस्त्री बॉनी शेअर घेतला मी नाही घेत. हा पत्ते जरी वावत नसले तरी दिसणारा मात्र एकच असतो. या उद्या युट्यूबवर ऐका. एके जरी 4 असले तरी जिंकणारा मात्र एकच असतो. असा बोमाटस तो शेअर त्यांच्या दाखवून पोचा दे बुवा. नाही तर ए ती टोपी ती ह्याच्या डोक्यात घाल. नाही थांब थांब. हा आता पुरती डोक्यात घाला तिने लगेच काढून दिला. आता पुरती डोक्यात घाला कारण उद्याच्या त्या ट्रेन मध्ये उलटी करूनच फिरायची टोपी. आमची जोडी माझी आणि रियाची दोघांची आमची जोडी कशी आहे रसगुल्ला आणि गुलाबजामुन. हा आता हड्या बघा हो. स्वप्ने मस्ती हा तुका नाही राग येऊ. काय करते ना बरं राग येऊन तरी आमका फोन लावला ना हे नाही बरं गाडी घातलं तरी हा म्हणजे मी त्याका दादा म्हणायचा आणि त्या काय थोडे करता तर तुमका चालता सगळ्यांच्या समोर. मेरी जिंदगी समारी तुमच्या दोस्तीसाठी आहे. तुमच्या दोस्तीत तुमचं गेम केलं. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगाओगे. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगाओगे. दिया तुमने मुझे हाथ से उड़ा के आया तेरी यारी को. आता गोविंदा पथक काल काय कोण सगळ्या काय केल्या तुमचं मनोरंजन केलंय माझ्या व्यंगावर बोलला आवाज काढले म्हणजे सगळं जा काय करूक नको ता त्यांनी सगळा गायता गेलाय बरोबर पण जा करू होया काय की गोविंदा पथकाची बारी आवली बरोबर काय ते महिला
तुम्हीच ना सगळे तुम्हीच असतात ना वर बारीक असली हा गोविंदा पथकाची अगो एक त्यांच्या ए बॉबी तू नको येऊ तुका शपथ ए नको ये बाबानो नको ये तू आता अक्षरशः कंटाळून जातलो बायको मारेल ना आता तुका सांग आता फक्त बघा चांदी की डाल पर सोने का मोर सोने का मोर टाक 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 करे नीचे का छोर सोने का मोर सोने का मोर टाक 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 करे नीचे का छोर गोविंदा पथकाची बाबा भारी असेल लेके कुलती एक दिली पर क्या घरी लेके कुलती एक दिली पर क्या घरी कुटुंबाचं पोट भरतोय तो म्हणजे गरीब मानला जातो बघा. पण खरंच जर गरिबी जर श्रीमंती जर ओळखायची असेल तर कधीतरी आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू आले ना तर ते पुसायला किती जण येतात यामध्ये आपली श्रीमंती दिसून येते बघा. आणि तुमच्या मंडळाकडे बघून एवढाच वाटतं ही खिचडी गँग पण तुम्ही पण
बॉबीवाले पण आणि हे पाटीलवाले पण. पैसे नाही सांगणे हो, ती श्रीमंती नव्हे, माणूस की ती महत्वाची आहे. जे हे ह्या बुवा निघून खाल्या ना आजच्या एका बारीमुळे काय का ते स्वतःची मोठेपणा मी बारी केलंय, तुम्ही 4-2 पैसे आणून दिलात ना माका, त्याच्या ह्याका पोटात ह्याच्या ढवळाक लागला आणि शेवटी काय करूचा, ह्याच्याकडे काय नवला नाही, त्याच्यामुळे समोरच्याचा व्यंग काढायचा आणि काहीतरी बोलायचं. ही तुझी माका पुढे काय बोलायची गरजच नाही लागली. ही पोच पावती आहे तुझी. बुवा खरोबर सांगते ते चालेल मग गाडी घातलं नाही तुका अक्षरशः की ता काय मला बुवा बोलता, त्याची लायकी आहे काय बारी करू. शपथ खोटा नाही बोलत आहे, कारण लाईव्ह चालू होता. काय ते सुरू आहे, लाईव्ह चालू होता. तुला काय वाटलं फक्त तुझ्याच फॅन आहेत आणि तूच घेऊन फिरत हो म्हणून योग घाम फुटता. हा त्याका वाटलं त्याच्याच सगळे असत म्हणजे त्याकाच मोठा करतले. रिया मिस्त्री म्हणजे काय असं त्याका केळल्याचा का सांगलंय, केळल्याक वाटतं माझातला, तशी ह्याची परिस्थिती झाली आहे. त्याच्यामुळे पुढच्या बारी मरा दे काय केलंच तर केलंच, कारण मी इतक्या लेवलपर्यंत जाऊन ते का बोलणार नाही कधी. पहिले जे आमचे घासापाशी होते ते ठीक होता, आता आमचं नातं चांगलं इतक्यापर्यंत लेवलला जाऊन ते का कधीही बोलणार नाही. त्यांनी सांगायचं की मी बोल पहिला सोड, पहिला आम्ही दोघांचे एकमेकांचा नरडे वावडलो असतो. हां हां कट्टर एकदम. हां तर त्याच्यानंतर हल्लीच्या बारेंका मी कधी त्याला तोंड सोडून बोल, पण आज ना तू परिस्थिती फक्त एका शब्दावर एका वाक्यावर तुझं कळलं, नाहीतर माका काही घंटा संबंध येत नाही. तू काय तर नाच, केळल्यासारख्या कर, माकडासारख्या कर आणि बाकी भलेही काही कर, फक्त एका शब्दावर. म्हणून तू ह्याच्याकडे मी बघलाय नाही का, कारण मी काय बघते त्या का दिसणार नाही काय तोंड आहे. आता कसं वाटतंय, लागला ना नाही लागला निर्लज्ज तू, हे लागायचंच नाही असला त्या का काय बोलता. हा गार नाही तर गरम झाला, तुका काय माहिती तोंडारचा फक्त दाखवता, मग आत्मसून किती गाळे घालत असताना तर माका माहित. हा तुझ्या रज रे भावा सगळ्या, पण ह्याका घराकडे घेऊ नको. काय माहिता सध्याची परिस्थिती कशी आहे, तर जशी चोळी तशी साडी आणि जसं कुंकू तशी टिकली बघा. पहिल्यांच्या म्हणजे बायका वेगळ्या असायची, आजी वेगळी असायची, त्यांची आपल्या नऊवारी साडी दिसायची, नंतर ती सहावारी, नंतर ती ड्रेस, आणि आताची परिस्थिती काय झाली आहे की घोवान काढल्यान की बायल्यान चढवल्या. ह्या सांगता ना हडेसून फटकी थडेसून फटकी, हा बरोबर सांगलं, तीच परिस्थिती आहे. मग असं फाटक्यासारखे फिरत राहतं. हा तर घोवान काढल्यान की बायकोन चढवल्या, ही आजकालची परिस्थिती, कारण कलियुग आहे. आणि जर टिकलीचं सांगूचा गेला तर महिन्यावर काय बुवा तुम्ही सांगा, टिकली म्हणजे तू नाही तर तुझं नाही झालं, इतक्या द्या भानगडीत पडाव नको. तुम्ही सगळ्यांची वेळ काशी करून जातलात, बाकी काय नाही. तर एक बॉबी आणि बाबूची बायको माका गाडी घालतेली. आता त्या ताईंवर कोणावर जाऊ नको. म्हणजे आपण सौभाग्याचं प्रतीक म्हणतो, बरोबर ना काकी, बरोबर ना, तुम्ही लावलं असं. पण हल्ली परिस्थिती अशी आहे की तो कधी ह्या काढल्याने काय, कधी तो घो त्यांचो, कधी फरशेर बाथरूमच्या फरशेर चिपकलेलो असतो, मग तो 6-6 महिने थायात चिपकलो, मग दुसरं लावल्याने, मग दुसरं कधी कधी आरशाच्या ह्याच्यात चिपकलेलो असतो, काही थायाच रावलो, मग आणि दुसरं काढून लावले. ही आजकालची परिस्थिती. बुवा लग्न मगासपासून काय करत होता, गाण्या बिण्याने काय सांगत होता, पण काय की इथे आजोबा वगैरे असतात तिथे उपस्थित. आता कसे लव्ह मॅरेजच होतं, झाले ते सुटले, नाही तर काय नाही होणार. पण पहिली बघा, जेव्हा तुमचं अरेंज झालं असतं, पहिली पोरगी जेव्हा बघूक जायची ना, तेव्हा पोरीची चाल बघितली जायची, बरोबर ना. हां ही आमची अशी मटकत जाते रिया, त्या का धड रवत नाही तर पोरच धड नाही हो. त्या का बघू घेतलं तर अशी आहे तर मगाशी काय म्हणता ह्या बुवा माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा म्हणता हे माका. पण एक तुम्ही स्वतः अंदाज लावा, मी जरी 4 वर्षांनी मोठं असल्या म्हणता माझा जरी पहिला होता असं तर म्हणता, पण ह्याच्या लक्षणावरून एकंदरीत काय वाटलं हो तुमका? हां ह्याच्या लक्षणावरनं काय वाटलं? माझ्या मते माझ्या लग्नात ह्या घेऊन येताला
आणि माका सांगता 4 अगो तू काय सांगतल याची लक्षणं धड वाटतात का? बरं त्या काकांका कन्यादान करूक तरी देताला का? ए हो तिच्या पप्पांका तर कन्यादान करूक तरी देताला असं तुमका वाटता का? ह्याची एकंदरीत लक्षणं बघावं. हॅलो बरंच आता कोल्हापूरच्या पोराचा काय सांगले माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी असं करेन तो हेच होतो फक्त काय थूक लावचा म्हणून नाव माझा टाकल्यान आणि स्टोरी स्वतःची सांगल्या ती नाही गावाची तुमका. माझी एक वेळ गावात ह्याची नाही गावाची हे विषय सोडून द्यावा. मी सांगेन तुमका झाला काय फोटो तरी अगदीच नाही तर बॉबीक तरी पाठवतले कोणाक नाही पाठवले तर. त्याका काय सगळंच आवडतं तो की पोरीच्या अंगठ्याच्या बाजूचा बोट जर मोठा असत तर ती पोरगी त्या पोरग्यात मुठीत ठेवतली. मिठीत नव्हे मुठीत. तर असंच मी एका डबल बारीच्या माध्यमातून सांगत होते आणि त्या आजी बसली तिने काय करूचा हळूच आपलं पदर बाजू घेतला पायावर आणि तरीच हा नाही मोठं नाही प्रिया मोठं नाही ना आता पेटी आता म्हणून त्यांनी तर असं काय केला नसतो आणि म्हणताना माझा जरी मोठा नसला तरी मी त्याला मुठीतच ठेवते. ह्याच्या पुढे बोलायची कोणाची काय मजाला ती असं म्हटलं. आणि मग ती मी असा डबलवारीच्या माध्यमातून सांगत होते तेव्हा एक आजी बसली ती हळूच आपलं पदर बाजू करा आणि मग तरीच बॉबी तो बापूस माझ्या शब्दाच्या बाहेर कसं जायत नाही तर मग आज कळलो तिच्या त्याच्याकडे नको बघू. ही चाल तुरु तुरु उडते केस गुरु मागाशी ससली पण सध्याची परिस्थिती अशी आहे त्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा म्हणजे लग्न जरी असतात ना कलियुगच आहे चालायचा. लग्न जरी असत ना तर व्हॉट्सअप मार्फत ती पत्रिका पाठवतात. तो नारे घेऊन जायचे कष्ट सध्या करत नाही बघा. म्हणजे
इथे प्रत्येकाक म्हणजे मी पण झालेलो बुवा मग माका कसं सांगल्यान गर्व झालो बुवा इथे भले भले गर्वावाले इले आहेत आणि त्यांची राख रांगोळी कशी झाली आहे ना बुवा त्याची उदाहरणं कमी आहेत बघा. आपण येताना रिकामी हाताने आलोय जाताना रिकामी हाताने झालोय मग हा मी पणा कशाला बरोबर. तुका जो झालो तुका वाटतं मी केला रिया मिस्त्री म्हणजे काय आग हे मी हॅलो केलं का सगळे गार काय तू आवाज जे काढतो ना ठीक आहे पण हिने आता काय घ्यायचं तुझ्याकडून रिया मेस्त्री बुवा ह्या काय यामुळं त्या लोकांना काहीतरी दाखव ना. फक्त अंकिता गावडे बुवांचे आवाज काढले म्हणून पारी होत नसते बुवा. रिया मेस्त्री काय या यो पार्ट नक्की काय या सॉरी या मॉडेल नक्की काय या त्या लोकांपर्यंत पोहोचव पण ते हे कोण अहो तो बारको होते ते बारके होते ना ते मगाशी काय गेलो तू बरोबर सो ते बारके गेले आणि त्यांच्या हातात जरी माईक दिलं तरी ते आवाज काढू शकतो बुवा. काढू शकतास ना रे तुम्ही होय ना मग ह्याका वाटतं मी आवाज काढले म्हणजे क्या ना मोठा काय की माणसाक ना पंचपक्वानांचं जेवण द्यावं तो पद्धतशीरपणे खातो पण त्या गाढवा समोर द्यावा आधी पत्रावळ खातो तशी ह्याची गरज झाली तुझी. हा गत शब्द फिरतात ना तुझे कसे फिरतं तू लिंगात बदलतो. हा मी तर नाव आपल्या चुकीचा घे ना सर काय मी नाही सांगितलं तुका सांगलेलं त्या पोरग्याची माफी माग बक्षीस घेताना लाज वाटला नाही तुका हो घे ते 100 घे श्रद्धा बुवा त्याच्याकडनं 100 घ्यावा साठव का खरोखर घ्यावा. लाखात नंबर 1 चा आमच्या गावचा आहे बैल जोडा तुम्ही म्हणा लाखात नंबर 1 चा आमच्या गावचा आहे बैल जोडा पाटलांचा अहो पाटला नाव काय पाटलांचा बैल गाडा त्याने घरचा केला द्रौपदी के भी पांच पांडव थे पर जब चीर हुआ तब कोई नहीं था. रावण भी बहुत शक्तिशाली थे पर जब लंका जली तब कोई नहीं था. श्री कृष्ण भी सुदर्शनधारी थे पर जब तीर लगा तब हुआ कोई नहीं था. म्हणून या गर्वाची भाषा माझ्यासमोर करू नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये राहतो आणि इथे प्रत्येक मुलीवर अत्याचार होताना दिसतात बघा. कुणाला जिवंतपणे मारून टाकले जाते, कुणाला जाळून टाकले जाते. हल्ली ते चिमुरड्यावर पण अत्याचार होताना दिसत आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आपण काय करतोय तर कुठेतरी मेणबत्ती जळवतोय किंवा मोर्चा काढतोय. पण हे सगळं करण्यापेक्षा त्या नराधमाला जर जागोजागी मारून टाकलं तर त्या स्त्रीच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळेल बघा. त्या जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्ते खानाची बोटे छाटले लाल महालात तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण
शाहिस्तेखानाकडे धावत धावत आली आणि त्याला सांगते की अरे तुझी भाची कुठे सापडत नाहीये. तेव्हा तो म्हणतो की इथेच कुठेतरी लपून बसली असेल, तिला नीट हुडक. तेव्हा त्याची बहीण सांगते की मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने तिला पळवून नेली असावी. तेव्हा तो शाहिस्तेखान सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात, पण एखाद्या आया बहिणीला हात लावू शकत नाही. ही आहे बघा आपली राजांची मुलं आहे. धन्यवाद. आणि एवढंच नव्हे तर तो औरंगजेब आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू, त्याला जेव्हा महाराजांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा तो त्या अल्लाकडे, त्या खुदाकडे नमाज पढत बसला होता. आणि जेव्हा महाराजांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा तो त्या अल्लाला, त्या खुदाला सांगतोय की अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास है, दुनिया का सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास है. ही आहे बघा आपली राजांची गुण. हे फक्त झलक येते. प्रदीपजी घोसाळकर यांच्याकडून 100 रुपयाचं बरोबर ना, घोसाळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 100 तुझ्याकडे ना, असू द्या. तर त्यांच्याकडून गाण्याची फरमाईश आहे की नवीन पोपट हाय. एक महाराज फक्त झलक घेते. शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती, शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती, उद्धार त्या मातीचा झाला, उद्धार त्या मातीचा. शोधून दिले संपत्ती.
कदमों पे सर को झुकाया है मेरे शिरडी वाले बाबा तूने गले से लगाया है ओ बाबा तेरे कदमों पे करता हूँ फरियाद मैं सारे जहां ने ठुकराया तो आया तेरे पास में मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे साईं बाबा जैसे ज्योति प्रकाश दोनों साथ रहे शिरडी वाले हमेशा मेरे पास रहे शिरडी वाले हमेशा मेरे पास रहे शिरडी वाले हमेशा मेरे पास रहे मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम 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 लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान साई भक्त कुणालजी पांचाळ यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद